थंबनेलवरून तर तुम्हाला समजलं असेल की हे सगळं माझ्या माहेरून आलेलं आहे. माहेर श्रीमंत असो वा गरीब, जेव्हा पण लग्न झालेली मुलगी माहेरी येते, सासरवरून माहेरी येते, ती उन्हाळा सुट्टीसाठी असो किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी असो, तेव्हा तिच्यासाठी असा हा माहेर मेवा हा आईकडनं मिळतच असतो. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला इथे दाखवते माझ्या आईने मला काय काय दिलं आहे. खूप सारं दिलेलं आहे. मी नाही म्हणत होते तरीसुद्धा इतकं सगळं दिलेलं आहे. खाण्यापिण्याचे अगदी तांदूळ, मिरची, मसाला काय नाही दिलं ते विचारू नका. तर तुम्ही बघू शकता इथे खाण्याची तर पूर्ण एक बॅग भरलेली आहे, जे हे सगळं आरूसाठी दिलेलं आहे तिने. त्यानंतर पापड, कुरडई, खारोड्या, जे पण काही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बनत असतं माहेरी, ते सगळं काही मुलीसाठी लगेच काढून ठेवलं जातं. नाही, आपलं बाळ आलं घरी की तिला लगेच हे सगळं द्यायचं, आणि आपल्यासोबत आपल्या बाळाचेही तितकेच लाड माहेरी गेल्यानंतर होत असतात. तर आर्यासाठी सुद्धा खूप सारी खेळणी, कपडे, खूप सारं काही दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे इतकं सगळं मी घेऊन आलेले आहे. आणि हे सगळं माझ्यासाठी माझी आई, माझा भाऊ, माझे पप्पा सगळेजण करतच असतात. तुम्हाला दाखवते मी आता पुढे की तिच्यासाठी पण खूप सारी टॉईज, बॅडमिंटन, खेळभांडी, त्यानंतर अजून डॉक्टरचा सेट, खूप सारा खाऊ, पापड, सगळं काही अगदी तांदूळापासून मम्मीने मला सगळं दिलं आहे. तर आजचा हा माझा माहेर मेवाचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. लवकरच भेटूया, तोपर्यंत बाय.